नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे रोहित म्हात्रे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलो आहे पोलीस भरती संबंधी 50 महत्त्वाचे प्रश्न. तर चला मग आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रश्न आहे की 2021 मध्ये कितवा प्रजासत्ताक दिवस साजरा केला गेला? तर कितवा प्रजासत्ताक दिवस साजरा केला? तो ऑप्शन सी 72वा प्रजासत्ताक दिवस 2021 मध्ये साजरा केला गेला आणि 75वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला गेला 2021 मध्ये. प्रश्न क्रमांक 2 बघा काय दिलाय. सिंधू नदीतील डॉल्फिन कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे? सांगा बघू, कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे? तर ऑप्शन डी, सिंधू नदीतील डॉल्फिन हा पंजाब या राज्याचा राज्य प्राणी आहे. बघा तिसरा प्रश्न काय दिलाय. देशातील पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक कोठे उभारण्यात आले होते? कोठे उभारण्यात आले होते? तर ऑप्शन सी, दिल्लीला उभारण्यात आले होते ना, इंडिया गेट नाव होतं त्याचं. ऑप्शन सी. बघा 54वा प्रश्न बघा काय दिलाय. डी अरुण प्रभा वाहिनी ही कोणत्या भागासाठी आहे? सांगा बघू, डी अरुण प्रभा वाहिनी ही कोणत्या भागासाठी आहे? तर ऑप्शन डी, ईशान्य भारत म्हणजे अरुणाचल प्रदेश, नंतर आसाम, मणिपूर, सिक्कीम या भागासाठी आहे डी अरुण प्रभा वाहिनी. बघा 5वा प्रश्न काय दिलाय. IMFच्या पहिल्या महिला मुख्य अर्थतज्ञ कोण होत्या? पहिल्या महिला मुख्य अर्थतज्ञ विचारल्या. IMF म्हणजे काय? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. आणि कोण होत्या पहिल्या महिला मुख्य अर्थतज्ञ? तर त्या होत्या गीता गोपीनाथ. लक्षात ठेवा बघा, गीता गोपीनाथ. बघा पुढचा प्रश्न काय दिलाय. आय डू व्हॉट आय डू या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आय डू व्हॉट आय डू या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर 2017 रोजी हे प्रकाशित झाले होते. या पुस्तकाचे लेखक आहेत रघुराम राजन. ऑप्शन बी. बघा नेक्स्ट प्रश्न काय दिलाय. भारतातील पहिले इंटरनेट हा मूलभूत अधिकार देणारे राज्य कोणते? सांगा बघू, पहिले इंटरनेट हा मूलभूत अधिकार देणारे राज्य कोणते आहे भारतातील? तर ते आहे केरळ. हा लक्षात ठेवा, ऑप्शन बी, केरळ. 8वा प्रश्न बघा काय दिलाय. डिझेलची घरपोच सेवा देणारे भारतातील पहिले शहर कोणते? कोणते आहे सांगा बघू? तर ऑप्शन बी, बंगळुरू. हा लक्षात ठेवा, बंगळुरू. डिझेलची घरपोच सेवा देणारे भारतातील पहिले शहर कोणते आहे? बंगळुरू. बघा पुढचा प्रश्न काय आहे. तृतीयपंथीयांसाठी धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तृतीयपंथीयांसाठी धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य, तर ते आहे केरळ. लक्षात ठेवा, ऑप्शन बी, केरळच आहे, ऑप्शन बी. बघा 10वा प्रश्न काय दिलाय. क्रीडा धोरण राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते? क्रीडा धोरण राबवणारे भारतातील पहिले राज्य विचारले, तर ते आहे महाराष्ट्र. ऑप्शन डी, क्रीडा धोरण राबवणारे भारतातील पहिले राज्य म्हणजे महाराष्ट्र. 11वा प्रश्न. बाळ गंगाधर टिळकांना लोकमान्य ही उपाधी दिली गेली आहे, तर जयप्रकाश नारायण यांना कोणती उपाधी दिली गेली आहे? तर ऑप्शन सी, लोकनायक ही उपाधी दिली गेली आहे. बघा पुढचा प्रश्न काय दिलाय. प्रश्न क्रमांक 12. दूरध्वनीमध्ये विजेच्या कोणत्या परिणामाचा उपयोग करून घेतला जातो? सांगा बघू, कोणत्या परिणामाचा उपयोग करून घेतला जातो दूरध्वनीमध्ये? तर चुंबकीय. ऑप्शन बी, चुंबकीय परिणामाचा उपयोग करून घेतला जातो. 13वा प्रश्न बघा काय दिलाय. कोणत्या गोष्टींची नोंद ही सिस्मोग्राफ द्वारे केली जाते किंवा घेतली जाते? सांगा बघू, कोणत्या गोष्टींची नोंद? तर ऑप्शन बी, भूकंपांचे धक्के. ठीक आहे, भूकंपाच्या धक्क्यांची नोंद ही सिस्मोग्राफ द्वारे घेतली जाते. बघा नेक्स्ट प्रश्न काय दिलाय. खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय हे 4 कप्प्यांचे असते? सांगा बघू, 4 कप्प्यांचे हृदय असलेला प्राणी, तर तो आहे मगर. लक्षात ठेवा, मगर 4 कप्प्यांचे हृदय असलेला प्राणी. 15वा प्रश्न बघा काय दिलाय, महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. मॉझिला फायरफॉक्स किंवा इंटरनेट एक्सप्लोरर हे काय आहेत? सांगा बघू, मॉझिला फायरफॉक्स किंवा इंटरनेट एक्सप्लोरर काय आहेत ते? तर इंटरनेट ब्राउझर आहेत ना, त्यांचा उपयोग करून तुम्ही कोणतीही वेबसाईट व्हिजिट करू शकता, बरोबर ना? बघा पुढचा प्रश्न काय दिलाय. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केली? कोणत्या वर्षी केली? तर 1993ला केली. हा लक्षात ठेवा, 1993ला केली. 17वा प्रश्न बघा काय दिलाय. भारतामध्ये सर्वप्रथम रेडिओ प्रसारणाची सुरुवात कुठे व कधी झाली? सांगा बघू, सर्वप्रथम रेडिओ प्रसारणाची सुरुवात कुठे व कधी झाली? तर ती झाली होती मुंबईमध्ये 23 जुलै 1927ला.
ओके, लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न काय, महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. आपण लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार टिंब हा आहे. लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार सांगा बघू कोणता? तर ऑप्शन बी रॉट आहे ना. लक्षात ठेवा, माहीत नसेल कदाचित तुम्हाला. WROUGHT रॉट आयन. ठीक आहे, हा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार आहे, हा रॉट आयन. बघा नेक्स्ट प्रश्न काय दिलाय. खालीलपैकी कोणते राज्य इंटरनेटद्वारे मतदान करणारे भारतातील पहिले राज्य बनले? सांगा बघू, इंटरनेटद्वारे मतदान करणारे भारतातील पहिले राज्य. तर ऑप्शन बी गुजरात बनल्या. ऑप्शन बी गुजरात. बघा पुढचा प्रश्न काय. टिंब राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे. कोणतं राज्य आहे पवन ऊर्जेत अग्रेसर? तर ते आहेत साऊथ इंडियामधील तामिळनाडू राज्य पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आधी जर तुम्ही महाराष्ट्र भरती एक्झामची तयारी करताय तर लगेच अनअकॅडमी हा ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या. आणि अनअकॅडमीचं प्लस सबस्क्रिप्शन नसेल घेतलं तर प्लस सबस्क्रिप्शन घ्या. बघा, या सगळ्या एक्झामसाठी अनअकॅडमीवर तुम्हाला एकच सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. तुम्हाला वेगवेगळं सबस्क्रिप्शन घ्यायची गरज नाही आहे. आणि एकदा का तुम्ही अनअकॅडमीचं प्लस सबस्क्रिप्शन घेतलं की अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरील एज्युकेटर्स तुमची परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेतात. आणि बघा, जर तुम्ही माझा कूपन कोड रोहित1090 वापरला तर तुम्हाला 10% डिस्काउंटसुद्धा भेटेल. म्हणजे बघा, 12 महिन्यांचं सबस्क्रिप्शन तुम्हाला फक्त 5198ला पडतो आहे. ठीक आहे, त्यामुळे हा कूपन कोड लक्षात ठेवा, रोहित1090, ज्यामुळे तुम्हाला 10% डिस्काउंट भेटेल. आणि एकदा का तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घेतलं की तुम्ही कोणतीही बॅच अनअकॅडमीवर जॉईन करू शकता. बघा, 1 ऑक्टोबरपासून मिशन खाकी पोलीस भरती बॅच 12 सुरू झालेली आहे, जी की विक्रम सर, पवन सर आणि प्रफुल्ल सर घेत आहेत. ती तुम्ही जॉईन करू शकता. आणि तसंच म्हाडा सरळ सेवा भरती बॅच 1 स्टार्ट होत आहे 1 ऑक्टोबरपासूनच, तीसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. त्यामुळे रोहित1090 हा माझा कूपन कोड आहे. याचा वापर करून तुम्ही लगेच डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून अनअकॅडमीचं प्लस सबस्क्रिप्शन घ्या. वळूया आता आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 21. श्री नाम जोशी हे टिंब या संघटनेचे अध्यक्ष होते. सांगा बघू, कोणत्या संघटनेचे अध्यक्ष होते ते? तर ऑप्शन ए बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन या संघटनेचे अध्यक्ष होते. बघा पुढचा प्रश्न काय बघा. इक्रिसॅट ही संस्था कोणत्या राज्यात आहे? इक्रिसॅट म्हणजे काय? इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सेमी ॲरिड ट्रॉपिक्स. ही संस्था कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन डी तेलंगणा या राज्यामध्ये आहे इक्रिसॅट. लक्षात ठेवा. बघा नेक्स्ट प्रश्न काय दिलाय. वाऱ्याची गती कोणत्या साधनाने मोजतात? सांगा बघू, वाऱ्याची गती. ऑप्शन बी हा विंड वेन या साधनाने मोजतात. आणि हवेचा दाब हा बॅरोमीटरने मोजतात. आणि गती विचारली तर विंड वेन. लक्षात ठेवा, लिहून ठेवा. बघा 24वा प्रश्न काय दिलाय. भारतातर्फे विकसित करण्यात येत असलेले सिटवे बंदर हे कोणत्या देशात आहे? सिटवे बंदर हे कोणत्या देशात आहे? तर म्यानमारमध्ये आहे. लक्षात ठेवा, ऑप्शन बी सिटवे बंदर कुठे आहे? म्यानमार या देशामध्ये आहे. 25वा प्रश्न बघा काय दिलाय. लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते? सांगा बघू, पहिले उपसभापती कोण होते लोकसभेचे? तर ते होते M.A. अय्यंगार. ऑप्शन बी लोकसभेचे पहिले उपसभापती M.A. अय्यंगार. बघा पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्य स्थापनेचे 2020 हे कितवे वर्ष होते? 2020. आता महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? 1960ला. मग आता 1960 ते 2020 किती वर्ष झाले? ऑप्शन डी 60 वर्ष. बरोबर ना? ऑप्शन डी. बघा पुढचा प्रश्न. खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? सांगा बघू, वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता आहे? इंग्लिशमध्ये ट्रोपोस्फिअर म्हणतात. तर ते आहे तपांबर. ऑप्शन ए तपांबर. बघा पुढचा प्रश्न काय. एप्रिल 1888 मध्ये गणपत सखाराम पाटील यांनी टिंब वृत्तपत्र सुरू केले. कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? तर ते होते दीनमित्र वृत्तपत्र. लक्षात ठेवा, दीनमित्र हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. चला नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 29. जालियनवाला बाग हत्याकांडाला 13 एप्रिल 2019 रोजी टिंब वर्ष पूर्ण झाली. किती वर्ष पूर्ण झाली 2019 मध्ये? 1919ला झालं होतं जालियनवाला बाग हत्याकांड. तर किती वर्ष पूर्ण झाली? ऑप्शन सी 100 वर्ष पूर्ण झाली 2019 मध्ये. बघा 30वा प्रश्न काय दिलाय.
खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही? सार्क SAARC सार्कचा सदस्य नाही. कोणता देश? सोपा प्रश्न आहे की नाही? इस्रायल देश आहे का सदस्य? नाही. ऑप्शन सी. बघा नेक्स्ट प्रश्न काय दिलाय. ग्रामपंचायतींची स्थापना करण्याचा अधिकार कोणाला आहे? ग्रामपंचायतींची स्थापना करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो आहे विभागीय आयुक्ताला. हा लक्षात ठेवा, जिल्हा अधिकाऱ्याला नाही, विभागीय आयुक्ताला आहे. बघा पुढचा प्रश्न बघा काय दिलाय. कर्नाटक राज्य पहिले कोणत्या नावाने ओळखले जात असे? कोणत्या नावाने ओळखले जात असे? तर ऑप्शन बी हा मैसूर या नावाने ओळखले जायचे कर्नाटक राज्य. 1973 पूर्वी कर्नाटक राज्य हे मैसूर या नावाने ओळखले जात असे. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. सध्याच्या नाशिक जिल्ह्याला मुघल कालावधी दरम्यान टिंबटिंब म्हणून ओळखले जात होते. सांगा बघू, मुघल कालावधी दरम्यान कोणत्या नावाने ओळखले जात होते? तर त्याला गुलशनाबाद या नावाने ओळखले जायचं मुघल कालावधीमध्ये नाशिक जिल्ह्याला. गुलशनाबाद. चला 34वा प्रश्न बघा काय दिलाय. वचन कोणाचे आहे ते ओळखायचे तुम्हाला. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. कोणाचं वचन आहे हे? तर ते आहे संत तुकारामांचं. ऑप्शन बी. संत तुकारामांचं वचन आहे. ऑप्शन बी. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. जागतिकीकरण म्हणजे काय? जागतिकीकरणची व्याख्या तुम्हाला विचारले. तर जागतिकीकरण म्हणजे काय? तर देशाची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणे म्हणजे काय? जागतिकीकरण. चलो क्वेश्चन नंबर 36 बघा काय. शहीद भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय विधानसभेवर बॉम्ब कधी टाकला? कोणत्या वर्षी बॉम्ब टाकला होता? 8 एप्रिल तारीख होती. तर ऑप्शन बी 1929ला. 8 एप्रिल 1929ला बॉम्ब टाकला होता. चलो नेक्स्ट प्रश्न बघा काय. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतातील कोणत्या शहरामध्ये आहे? सोपाच प्रश्न आहे बघा. कोणत्या शहरामध्ये आहे? कोलकातामध्ये आहे ना. ऑप्शन डी. ठीक आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता या शहरामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. चला 38वा प्रश्न काय बघा. अगत्ती विमानतळ टिंबटिंब येथे आहे. अगत्ती विमानतळ माहिती नसेल तर लिहून घ्या. अगत्ती विमानतळ कुठे आहे? लक्षद्वीप. लक्षद्वीप बेटावर आहे अगत्ती विमानतळ. चलो प्रश्न क्रमांक 39 बघा काय दिलाय. इंदोर शहराची स्थापना कोणी केली होती? इंदोर शहराची स्थापना मध्य प्रदेशमधील इंदोर शहराची स्थापना ही राणी अहिल्याबाई यांनी केली होती. ऑप्शन बी. 40वा प्रश्न बघा काय दिलाय. महत्वाचा प्रश्न आहे बघा. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त रेल्वे लाईन आहेत? सांगा बघू, सर्वात जास्त रेल्वे लाईन भारतातील कोणत्या राज्यात आहेत? तर ते आहेत उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेशमध्ये एकूण 9000 किलोमीटरच्या रेल्वेच्या लाईन्स आहेत उत्तर प्रदेशमध्ये. चला 41वा प्रश्न. श्रद्धा व सबुरी या कोणत्या पिकाच्या सुधारित जाती आहेत? श्रद्धा व सबुरी या कोणत्या पिकाच्या सुधारित जाती आहेत? तर त्या बाजरी. ऑप्शन डी. बाजरी या पिकाच्या सुधारित जाती आहेत श्रद्धा व सबुरी. 42वा प्रश्न. सोपा प्रश्न आहे बघा. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ तर ते आहे ऑप्शन ए. बँगलोरचं एअरपोर्ट हे केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 43 बघा काय. आरोग्य मंत्रालयाने करोना व्हायरस मदतीसाठी कोणत्या हेल्पलाईन नंबरची सुरुवात केली आहे? सांगा बघू, कोणत्या हेल्पलाईन नंबरची सुरुवात केली आहे? तर ऑप्शन बी 1075. लक्षात ठेवा 1075. प्रश्न क्रमांक 44. वर्ल्ड जेंडर रिपोर्ट दरवर्षी कोणती जागतिक संस्था जाहीर करते? वर्ल्ड जेंडर रिपोर्ट सांगा बघू कोणती संस्था जाहीर करते? तर ऑप्शन डी. जागतिक आर्थिक मंच जाहीर करते. ऑप्शन डी. 45वा प्रश्न बघा. सोपा प्रश्न आहे बघा. रामायण हा ग्रंथ कोणी लिहिला? रामायण हा ग्रंथ कोणी लिहिला? तर वाल्मिकी ऋषींना. ऑप्शन सी. रामायण हा ग्रंथ कोणी लिहिला? वाल्मिकी ऋषींनी. 46वा प्रश्न. वैदिक काळात टिंबटिंबच्या आधारावर समाज विभागलेला होता. सांगा बघू, वैदिक काळात कशाच्या आधारावर समाज विभागलेला होता? तर ऑप्शन बी. व्यवसायाच्या आधारावर समाज विभागलेला होता. 47वा प्रश्न. जगातील पहिला जंगलतोडीवर बंदी घालणारा देश कोणता? जंगलतोडीवर बंदी घालणारा देश म्हटलं की नॉर्वे. ठीक आहे, नॉर्वे. ऑप्शन बी.
48वा प्रश्न, मोगल बादशहा औरंगजेब याची कबर कुठे आहे? कबर कुठे आहे? सांगा बघू, कबर कुठे आहे? तर ती आहे खुलदाबाद. खुलदाबाद औरंगाबादमध्ये आहे खुलदाबाद येथे मोगल बादशाह औरंगजेब याची कबर आहे. चला 49वा प्रश्न बघा काय, भारतातील पहिले संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने शेती करणारे राज्य कोणते? सांगा बघू, सेंद्रिय पद्धतीने शेती करणारे राज्य. तर ऑप्शन सी सिक्कीम. लिहून ठेवा माहीत नसेल तर. सेंद्रिय, ठीक आहे, सेंद्रिय पद्धतीने शेती करणारे राज्य म्हणजे सिक्कीम. चला 50वा प्रश्न, शेवटचा प्रश्न बघा काय, पश्चिम बंगालच्या कोणत्या प्रसिद्ध मिठाईला भौगोलिक मानांकन मिळालेलं आहे? भौगोलिक मानांकन, सोपाच प्रश्न आहे. तर रसगुल्ल्याला ना. ऑप्शन टी, पश्चिम बंगालच्या रसगुल्ला या प्रसिद्ध मिठाईला भौगोलिक मानांकन मिळालेले आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन ऑफ द व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो? तुम्हाला जर का या प्रश्नाचे उत्तर माहिती असेल तर #GK in मराठी या आमच्या हॅशटॅगचा वापर करून तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. सोबत तुम्ही जर मला अजून अनअकॅडमीवर फॉलो केले नसेल तर लगेच अनअकॅडमीवर फॉलो करून घ्या. माझं नाव आहे रोहित म्हात्रे. तिथे जाऊन मला सर्च करा अनअकॅडमीवर आणि नक्की फॉलो करून घ्या. आणि हा आपला टेलिग्राम चॅनल आहे रोहित म्हात्रे अकॅडमी, हा देखील नक्की जॉईन करा. जर अनअकॅडमीचं प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे तर रोहित1090 या माझ्या कुपन कोडचा वापर करा, तुम्हाला 10% डिस्काउंट भेटेल. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्या लिंकवर क्लिक करून लगेच अनअकॅडमीचं प्लस सबस्क्रिप्शन घ्या. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, भेटूया GK in मराठीच्या पुढील व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.